आज आम्हाला एका कट घरात घेतलं जातंय आणि गुन्हेगार समजलं जातंय. हे माहिती का, तुम्ही कुठेही राजकारण करा, डोळ्यातून अश्रू येतं आमच्या. आम्हाला वेगळी भावना झाली, आमचं मन दुखले दाटले आणि महाराष्ट्र शासन लक्ष देत नाही. आम्ही गुन्हेगार आहात का? नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. मी अशा मुलांबरोबर आहे, सगळे परळीचे आहेत आणि समाजाचे आहेत वंजारी. तर मला 2 वकील महोदय भेटले होते पुण्यामध्ये आणि त्यांनी सांगितलं की त्यांना जेव्हा ते बीडचे आहेत असं सांगितलं तेव्हा लोकांनी थोड्याशा वेगळ्या नजरेने त्यांच्याकडे बघितलं. आणि मग त्यांनी आणखीन एकाचा किस्सा मला सांगितला की ते बीडचे आहेत म्हटल्यानंतर त्यांना पुण्यामध्ये फ्लॅट द्यायला थोडासा काकूक केला. तर मी अगदी विनोदाने त्यांना म्हटलं की आता तुम्ही म्हणजे महाराष्ट्रात ज्या धर्मीयाविषयी पूर्वी बातम्या होत होत्या त्या रँकला गेले, ठीक आहे, पण हा विनोदाचा भाग आपण सोडला तरी बीडच्या काही लोकप्रतिनिधींशी मी बोलतो आणि आवर्जून बोलतो तेव्हा मला असं लक्षात आलं की ही भावना त्यांच्याही मनात आहे आणि ही जातीपातीच्या वरची भावना आहे. मी मुद्दा म्हणून ती आता हे सगळी सहज मला भेटली इथे पत्रकार संघात. तर तुम्ही तर MPSCचं काय तयारी करता ना? काय झालं म्हणजे टेबलवर? सर कसं आहे, लायब्ररीत मी बसलो, साईटला माझ्या मुलानं माझ्या साईटची जागा बदलली. मला असं वाईट वाटलं. त्याला मी विचारलं का बदलली. तुमच्या परळी बाबतीत असं म्हटलं जातं, तुमच्या वंजारा समाजाबाबतीत असं म्हटलं जातं. एक इतकं वाईट वाटतं की डोळ्यातून पाणी येते. तुम्ही कुठेही राजकारण करा, पण राजकारण भावनेचं करू नका, कोणत्या समाजाबाबतीत हे करू नका. आज आम्हाला एका कट घरात घेतलं जातंय आणि गुन्हेगार समजलं जातंय. हे माहिती का, तुम्ही कुठेही राजकारण करा, डोळ्यातून अश्रू येतं आमच्या. आम्हाला वेगळी भावना झाली, आमचं मन दुखले दाटले आणि महाराष्ट्र शासन लक्ष देत नाही. आम्ही गुन्हेगार आहात का? हे जात म्हणून तुम्हाला जात म्हणून हात वावरलं जाते. इतकं वाईट वाटतंय ना. जन्मच का घेतला तिथं परळीत? हा, परळी जन्मच का घेतला आणि समाजाच्या पोटी का जन्म घेतला. इतकं वाईट दुःख वाटतंय की तुम्ही डायरेक्ट समाजाला गुन्हेगार ठरवता. आमच्या मनात काय, अहो लोक चलत चलत आमची माझ्या कोडवाले. सुरेश दसला एक गोष्ट कळाली पाहिजे की आपण बोलायला लोकप्रतिनिधी आहेत, आपण त्यांचा सन्मानाने उल्लेख करू. त्यांना कळालं पाहिजे की दस साहेबांना की आपण आपल्याच जिल्ह्यातल्या समाजाला बदनाम करतात. हे का ते मनावर घेत नाहीयेत की तुमचं राजकारण तुम्ही काय करायचं तिकडे करा, राजकारणाच्या पद्धतीनं करा, आम्हाला काही देणं घेणं नाही. तुम्ही समाजाला का टॉर्चर करलात. आज आम्ही शिकालात, आमचे आई वडील आमचे. तुम्हाला कोण समाज म्हणून विचारतंय म्हणून मला सांग, असं वाटतं तुम्हाला? असं समाज म्हणून प्रश्न विचारतात लोक? हा, लोक बघण्याचा काय वंजारी समाज म्हणून? येस सर, वंजारी समाज काय व्हायला. हो, वंजारी समाज म्हणून. येस, वंजारी आता काय वंजारी नाही, वंजारी समाज म्हणून विचारतात लोक. काय आपलं इथं बी काय व्हायला की सगळे मुलं वगैरे बाहेर आले ना, परळीकडले कुठले आणि रूम भाड्यासाठी बी त्यांना म्हणजे खोली भाड्याने देत नाही वगैरे. अगर पत्ता वगैरे विचारले ना कुठले काय बीडकडले, म्हणलं की जरा थोडं रूमसाठी वगैरे टाळटाळ करायचं. ह्या एवढ्या उपस्थित असलेल्या मुलापैकी हा अनुभव कोणाला आलाय का की रूम मिळण्यामध्ये? असं तर झालेलं नाही ना? असं झालंय? नाही नाही, असं नाही सर. एक बीडकर म्हणूनच मुळात आमची आता पूर्ण काल परवा मेंटनशिपला गेलो एक ठिकाणी. कुठे? न्यूज चॅनललाच, नाव नाही घेत. बरं, ही सगळी रानडे इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी आहेत. तर मी म्हणलं ना, एक थट्टा म्हणून का पाहणं होईना, पण एक आमच्याकडे एक हसऱ्या नजरेने किंवा एक असं वेगळ्या नजरेने पाहिलं जातंय सध्या. बीड म्हणूनच पूर्ण इमेज खराब होती ती. आणि आमची एक इच्छा होती की स्वर्गीय देशमुखांना न्याय हा सर्व राज्यकर्त्यांनी स्वतःवर जी जबाबदारी घेतली पाहिजे. कारण की जे एकमेकावर म्हणजे सूड उठवत आहेत ते प्रत्येक जण तुम्ही म्हणलं पाहिजे, जबाबदारी घेतली पाहिजे की आपण सगळेजण याच्यासाठी जबाबदार आहेत, तरच होईल. कारण की प्रत्येक जण 20-20 वर्ष झालं. तुला काय अनुभव आला? सर, मला अनुभव म्हणजे काय झालं माहिती आहे का, थोडक्यात की वंजारी म्हणलं की कुठंतरी की ते मग तुमचा अख्खा समाजच आरोपींना पाठीशी घालायला आहे. त्यात तुम्ही आहे किंवा सोशल मीडियाला आम्ही कुठलंही मत व्यक्त केलं तर त्या मताची भावना पण त्यात सुडानी चालली. एक मिनिट, हे अत्यंत बेजबाबदार पद्धतीचं वर्तन आहे. जे कोणी असं वर्तन करत असतील ह्यातल्या कुणाला असं वाटणार नाही की संतोष देशमुखांना न्याय मिळाला नाही पाहिजे म्हणून. सगळ्यांची ती भावना आहे. आता प्रत्येकजण इथं असं म्हणतोय आणि जर ह्याला जाती अंगाने कोण बघत असतील तर ते फार गंभीर आहे. पण तू तर अजून ते बंदुकीचं काय सांगितलं मला? बंदुकीचं मी नाही, कोणी सांगितलं? मी एका ठिकाणी इंटरव्ह्यू साठी गेलो होतो. कुठे गेला होता? मी ठीक कंपनीचं आहे, नाव नाही घेणार. बरं, कुठली कंपनी? PR एजन्सी आहे. मी त्या ठिकाणी गेलो होतो. मी म्हणलं मी परळीचा आहे. तर ते मला तसं हसी मजाकमध्येच म्हणले रिव्हॉल्वर वगैरे तर काय आणली नाहीस ना तो. म्हणजे अक्षरशः मला लाज वाटली की आपण ज्या परळीचे आहोत, आता परळीचं जे सर 3-3.5 लाख परळीचं मतदान आहे, एवढी मोठी लोकसंख्या आहे, सर्व जाती धर्माचे लोक राहतात.
जर तुम्ही ॲक्च्युअलमध्ये परळीतील जनतेला जर विचारलं तर आमच्यात कुठेही जातीपातीचं आम्ही राजकारण करत नाहीत. मला सर्व समाजाचे मित्र आहेत, मला सर्व मराठा समाजाचेच माझे अत्यंत जिवलग मित्र आहेत. पण त्यांच्यात त्या आमच्यात 5 कधी जात आली मित्रांची नाही. नावं सांग बरं. रणजित पवार, हं. अशोक जाधव, पुन्हा अक्षय कदम, अक्षय साखरे, पुन्हा लोमटे, हे सगळे तुम्ही मित्र. हो, अभिजित लोमटे, समाधान लोमटे, अजिंक्य पण लोमटे. त्या मित्राचं तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही. नाही, जे माझ्या बीड जिल्ह्यातले जे माझ्या परळीचे आहेत, मी स्वतः परळीचा आहे. हं. माझं शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण परळीत झालंय. मला सर्व जाती धर्माचे मित्र आहेत. आमच्यात कधीही जात आढळली नाही आणि आता सुद्धा आली नाही. हे बाहेरचे जे लोक आहेत ना, हे आमच्या जिल्ह्याला खास करून बदनाम करायला. आणि बंदुकीचं काय म्हणत? हा तू आता सांगितलं तू हा. बंदुकीचं. की तू रिव्हॉल्वर वगैरे तर आणली नाहीस ना. सर, ज्यांना कोणाला पोलीस प्रशासनानं सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच रिव्हॉल्वर दिलेले आहेत. जर त्याच्यात काही त्रुटी असतील तर नाही, तो ठीक आहे, तो प्रशासनाचा भाग 100 आहे. तुम्हाला आलेले वैयक्तिक अनुभव मला ऐकायचे आहेत. तुम्ही अच्छा शिरूर का? तुम्हाला काय बीड, तुम्ही बीडचंच आहेत ना, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? नाही प्रॉब्लेम काही नाही, फक्त हा जो तुम्ही पण वंजारीच आहेत. हा म्हणजे हा तर जो मला हे फार लज्जास्पद आहे की एक पत्रकार तुमची जात विचारतोय, पण काय करणार त्याला? परिस्थितीच महाराष्ट्रात तशी आहे आता. म्हणजे हे खूप सारे असे अनुभव म्हणजे अगोदर नव्हते, पण आता हळूहळू यायला किती लागले. दिवसांपासून सुरू झालंय? हे जेव्हा लोकसभेचं इलेक्शन नंतर जेव्हा जातीवाद सुरू झाला, नंतर विधानसभेचं इलेक्शन सुरू झालं, तेव्हा पण खूप सारा जातीवाद सुरू झाला. आणि आता तसं म्हणजे एक पीक पॉइंटला येतं ना, तशा तुला वैयक्तिक अनुभव सांग मला जरा. वैयक्तिक अनुभव तुमच्या ऐकायचे. माझा वैयक्तिक नाहीये, पण माझ्या रूममेटचा त्याला काय झालं रूममेटला? म्हणजे एका समाजाची मुलं होती, ठराविक एका समाजाची मुलं होती, आणि 2 जण म्हणजे मी माझ्या मित्रांना सांगितली ही गोष्ट, तर त्यानंतर त्याला दुसरीकडे शिफ्ट केलं आम्ही. तर शिफ्ट केलं? हां, तर एक धनकवडीमध्ये राहतो. तर म्हणजे त्या समाजाचं नाव घेत नाही, पण ठीक आहे ना. 4-5-6 जणांची रूम होती. 2 जण वंजारी समाजाची मुलं राहत होती. तर ते दोघा मुलांना एवढं टॉर्चर झालं की ते दोघा जणांना रूम सोडायला लागली. हे तू खरं सांगतोस? हो, दत्तवाडीमध्ये. कधीची घटना आहे? 1-1.5 महिना झालाच. सर, रूम पार्टनर Shocking आहे फार. पार्टनर घेत नाहीयेत, हं. चहाला बोलवत नाहीयेत. म्हणजे नाही, पण असा महाराष्ट्र अपेक्षित आहे का आपल्याला? काम वंजारी समाजाला वाळीत टाकण्याचं काम ज्या त्या 6 व्यक्तींनी हत्या केलेली ना, त्यांना संतोष देशमुखांपेक्षा क्रूर पद्धतीने त्यांचा बदला घ्यावा, त्यांना कायदेशीर. पण त्यांना नवीन रूम तरी मिळाले का? नवीन रूम करून दिली. तिथं मग काय वंजारी समाज शोधून दिला की काय? तेच ना, म्हणजे ते की दुसऱ्या मुलांमध्ये जायचं, तर मग कसं ऍडजस्ट करायचं. मग ते आता शेवटी कोणी पण आपापल्या समाजाचा मुलगा पाहतो, तर ही परिस्थिती बदलली पाहिजे. मला असं वाटतं की हे फारच भयंकर आहे. अजून कोणाला असा अनुभव? तुम्हाला पण आला का? नाही, म्हणजे अनुभव असा आहे की सकाळी जर नाश्त्याला वगैरे जात असाल आपण, तर लोक थोडंसं डावलल्याप्रमाणे करतायत. चहाला जायचं असेल, अरे सिरियस? खरोखर असं घडतंय समोर. त्याच्यामध्ये कुठलाही तुम्ही बीडचे म्हणला की ते परत विचारतात बीडमध्ये कुठून, मग परळीमध्ये काय चालू या, खरं आहे का हे सगळं, या विचारपूस केले जाते. ऍक्च्युली बीड म्हणलं तर बीड पहिल्यापासून संतांची भूमी. खूप एज्युकेटेड लोक बीडने दिलेले आहेत. तसं हायकोर्टाचे 5 जज, मुख्य न्यायाधीश बीडने दिलेले आहेत. बीडमध्ये पहिला आद्य ग्रंथ मराठीचा बीडने दिलेला आहे. परत शाहिस्ते आपलं इतिहासामध्ये पण खूप अनुभव आहे. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यामध्ये होते त्यावेळेस तेव्हा ते कर्ज फेडण्यासाठी जिजाऊंना जे कर्ज दिलं ते बीडमध्ये दिलेलं आहे. ते बीडनेच दिलेले आहे. म्हणजे बीड मुकुंदराजांची एवढं मोठं आहे. मुकुंदराजांची आद्यकवी आद्यकवी विवेक. ते नाही, पण आता काय अनुभव आहे तुम्हाला? आता अनुभव असा आहे की विद्यार्थी काय करतात, जर चहाला वगैरे जायचं असेल तर ते सेपरेट जातात, आपल्याला घेऊन जात नाही. म्हणजे किंवा मग वंजारा डावललं जातं समाजाच्या थोडंसं. मुलांना वेगळं हा, सोडून थोडं डावललं जात आहे असं होतं. हे थोडं का अधिक? बऱ्यापैकी जेवढा प्रयत्न करतात ते डावलण्याचा आणि हे प्रयत्न आता करतात. सुरू झालंय? हे जस्ट 1 महिन्यापूर्वी चालू झालं. म्हणजे जसं लोकसभेचं इलेक्शन झालं तेव्हापासून ते चालू झालं. समाजालाच आरोपीच्या कटड्यात त्यांनी उभा केलेला आहे. आमच्या म्हणजे सांगायला गेलं ना, तर जातीनं जर वंजारी असेल माणूस, तर त्याच्यापासून पोरं बाजूलाच राहिले. हे फॅक्ट आहे. मी 1000 उदाहरणं दाखवतो. इट्स व्हेरी बॅड. आणि विशेष म्हणजे सगळे स्पर्धा परीक्षा करणारे मुलं असं करताय? असा विचार, हा हीच असा विचार करत असतील तर मग अधिकारी कसे होणार? तुम्हाला पण अनुभव आला? हा, नाही का उगी हे म्हणतात म्हणून सांगताय? मी एक लॉ स्टुडंट आहे. लॉच्या लास्ट इयरला आहे. 5व्या सेम झाले, आमचा रिझल्ट लागलेला आहे. आता 6व्या सेमला आम्हाला मूट कोर्ट नावाचा एक प्रकार हो असतो. असतं, तुम्ही म्यूट कोट करावंच लागतं तुम्हाला. मूट कोर्टला माझं आडनाव मुंडे आणि माझं जे पेर आहे, म्हणजे एक डिफेंडर आणि एक पिटिशनर, वादी आणि प्रतिवादी. वादी प्रतिवादी असे 2 घटक असतात. तर माझा जो पेर आहे तो कराड आहे.
हा, म्हणजे वंजारी समाजाचाच वंजारी आहे. समाजाचं आहे. हा. तर सरांनी त्यांचा हेतू आम्हाला म्हणजे टॉर्चर करणं असा नसेल, हा. पण ते मुंडे कराड म्हणलं की ते वाल्मिकांना कोण, धनंजय मुंडे कोण, म्हणजे असे जे प्रश्न आहेत हम्म. मग ए नको- मित्रा इकडे तू. मग नको म्हणजे तुम्हाला जसं येते तसं करा, असं त्यांचं म्हणजे सरळ म्हणतो. कुणाला तुमच्या मित्राला फ्लॅट मिळाला नाही वगैरे असा प्रकार तर नाही अजून. फ्लॅटचा नाही झालेला. आता तूच थोडासा भावनावेळ झाला होता म्हणून त्याला सोल्युशन काय? सोल्युशन सर मला एकच म्हणायचं आहे हा. की जातीपातीचं कुठंतरी राजकारण सोडावं आणि जे राजकारण करते त्यांनी त्यांच्या मनाला लाजावं कुठंतरी, किंवा आपण आपल्या राजकारणापायी एखाद्या समाजाला किंवा समाजात ते निर्माण करू नये त्यांच्या फायद्यासाठी. जे कोणी बी करतं ह्याच्या मागं जे कोणाचं बॅकग्राऊंड आहे हे निर्माण करण्याचं, त्यांना स्वतःच्या मनाला लाजावं, त्यांना स्वतःच्या लेकराकडे स्वतःच्या परिवाराकडे बघावं, स्वतःच्या ह्याच्याकडे बघावं आणि विचार करून त्या समाजात ते निर्माण नाही, पण करू मला ना थोडं आणखी व्यापक पातळीवरती असं वाटतं की ह्याची सुरुवात ही बीड जिल्ह्यातल्याच लोकप्रतिनिधींनी करायला हवी. जसा नेता असतो तसेच कार्यकर्ते असतात आणि जसे कार्यकर्ते असतात तसाच समाज घडतो. त्यामुळे त्याची सुरुवात जसं महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री सभागृहात सांगतायत की बीडमधली परिस्थिती जी अत्यंत कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं किती काठिण्य पातळी तिने गाठलेली आहे हे दिसतं आहे, तर ती सुरुवात त्यांनी केली की मग आपोआप हे कार्यकर्ते पण सुतासारखे सरळ होतील आणि समाज व्यवस्थित व्हायला सुरुवात होईल. पण वाळूचं एक अर्थकारण कुणीतरी मला सांगितलं होतं, राखाचं, सॉरी काय राखायचं, जे परळीला जे राख थर्मलची जी राख आहे जे आता रात्री हायवा 1000-1500 फिरतात, कुठला नियम पाळत नाहीत, सर ते तिथं आरटीओला हप्ते देतात, पोलिसांना हप्ते देतात, बरोबर. हे सगळा गैरप्रकार आहे. पण त्याच्या बाजूनं अजूनही एक गोष्ट आहे, 1000 हायवा म्हणजे एका हायवाला 2 ड्रायव्हर लागतात, म्हणजे 2000 लोक झाले. 5000 कुटुंब त्यावर जगतात. जे हायवा त्या राखेतून काढतात, ही जे ह्या राखाच्या व्यवस्थापन सुसूत्रित करून आणून आणि ह्याच्यामध्ये ज्या ओव्हरलोडेड गाड्या जात आहेत, कॅपॅसिटीपेक्षा जास्त त्याच्यामध्ये माल वाहतूक होती, त्याला कुठंतरी RTO असन, पोलीस प्रशासन असन. आता परळीला रिंग रोड आहे, तर त्या रिंग रोडनं ही वाहतूक करून शहरातून न जाता थोडंसं त्या ड्रायव्हरांचं सुद्धा समुपदेशन करून स्पीड कशी कमी राहील, गाडी का पळवली जाते तर पोलीस पकडतील म्हणून रात्रीची गाडी पळवली जाते. मग ज्यावेळेस गाडी जास्त पळवली जाते त्यावेळेस मग पुढून कोण येते हे थोडंसं रात्रीच्या वेळेस दिसत नाही. ज्या रोडला ॲक्सिडेंट झाला धर्मापुरी रोडला, त्याच रोडला माझं गाव आहे. सिमेंट फॅक्टरीपासून 5 किलोमीटर अंतरावर तो ॲक्सिडेंट झालेला आहे, मिरवट पाटी म्हणून. मी घरी चौकशी करून मी सुद्धा सांगितलं की आईवडिलांना, तुमचं जरी काही तालुका लेवलला काम असेल परळी शहरात तर तुम्ही दिवसाच्या अगोदर या. आणि दुसरा एक मधला मार्ग म्हणून आहे मांडवा, त्या वाहतूक त्या रोडनं राखेची वाहतूक होत नाही, तर वा तुम्ही त्या रोडनं या, जा मेन रोडनं जाऊ नका. हजारो कुटुंब त्यावर जीवन जगतायत. अवैध वाहतूक आहे पण त्याला थोडंसं नियमितता सुसूत्रता आणून करेक्ट ती कशी होईल, कारण तुम्ही जर चक्कच बंद केलं ते पूर्ण व्यवस्थापन, ते तर- घरं तर कशी चालणार. उलट लोक अजून मग चुकीच्या पद्धतीने वागायला जातात. करेक्ट. आणि माझ्या एका सहकार्याने असंही म्हटलं, साधन आहे सर. राख हा रॉयल्टी भरली जाते शासनाला, असं बी नाहीये की टेंडर सोडलं जाते त्याची अरे रॉयल्टी. नाही ते टेंडर इतरांना कोणाला मिळू दिलं जात नाही हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यावर सरकारनं निश्चित लक्ष करावं. पण हा बंद हा प्रकार काय नेमका, तर लोकांचं काय रोजी रोटी आहे, लोकांनी गाड्या घेतलेल्या आहेत हप्त्यानं, त्यांचे फायनान्स कुठून भरायचे, पुन्हा आत्महत्या करायची का. समजा आता एक वाहन 40 आणि 50 लाखाचा हायवा समजा ज्यानं घेतलाय, आता समजा त्याच्यावर सगळं चालतंय, उद्या भट्ट्या आहेत, नाही पण असं आहे की वीट तयार होती. पण त्याच्यात दुसरा भाग हा पण आहे की जी गोष्ट नियमाच्या बाहेर आहे त्याला नियमाच्या चौकटीत आणायला पाहिजे. नियमाच्या चौकटीत आणायला पाहिजे. पण आणि हे मुद्दे महत्वाचे, वेळेचा अभाव आहे आपल्याकडे, पण महत्वाचे मुद्दे ह्या मित्रांनी मांडले. ही परळीची दुसरी बाजू तुम्ही ऐकली, बीडची दुसरी बाजू. मुद्दा काय आहे की ज्या गोष्टी आता काही लोक, माझेच सहकारी मला असं म्हणाले की अशा पद्धतीचं वार्तांकन होत राहिलं तर बीडचं जे थर्मल पॉवर स्टेशन आहे त्याच्यावरती पण मोठ्या पद्धतीनं रिस्ट्रिक्शन्स येऊ शकतात, तिथं असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मनोबलाचं काय वगैरे. मोठी गोष्ट त्याहून अधिक आहे. जसं आता आम्ही सोलार कंपनी आणि ह्या विंड मालकांशी बोललो आणि एक व्यवस्थित प्रोजेक्शन महाराष्ट्रासमोर केलं की ह्या पद्धतीची ऊर्जा निर्मिती ही ह्या भागासाठी कशी महत्त्वाची आहे. त्यातला जो गैरप्रकाराचा भाग आहे, हे वाल्मिक कराड वगैरे सारखे मंडळी ह्यांच्या मुसक्याच आवळल्या पाहिजेत. ह्या लोकांना जे भोगावं लागते ते कळतंच आहे, पण त्याला सुसूत्रता आणून ह्या लोकांच्या जीवनमानावरती त्याचा परिणाम होणार नाही हे बघायला पाहिजे ना. कारण बीड ही महाराष्ट्रातला एक जिल्हा आहे. उद्या बीडमधल्या लोकांच्या बद्दल जर उत्तर प्रदेश आणि बिहारचे लोक असं म्हणायला लागले की आमचा बीड झाला, तर ते बीडला नाही महाराष्ट्राला परवडणार नाही. हां, ह्याच्यात
मुळात की आरोपीच्या कटघऱ्यात आम्हाला ज्यांनी उभा केले त्या तिथल्या प्रत्येक प्रतिनिधीचा तेवढाच ते आता जनता ठरवेल ना, ते जर योग्य नाही असं आहे, ते योग्य आहे की अयोग्य नाही आहे नाही नाही नाही, जातीवाद सगळेच जाती कटघऱ्यात ते म्हणालो ते मुद्दा गुन्हेगार कोण हा सर्व न्यायालयीन प्रक्रिया आहे, त्यात आम्ही बोलणार नाही. पण तुम्ही जे म्हणलात की ह्याच्यावर तोडगा काय आहे, तर प्रत्येक प्रतिनिधीला लोकप्रतिनिधीला तिथल्या सगळ्या समाजानं वंजारी असो किंवा मराठा असो किंवा अदर कुठलाही समाज सगळ्यांनी मतदान केलं. सगळ्याच प्रतिनिधीला सगळ्या समाजाचे कार्यकर्ते आहेत. ठीक आहे. तर मला हा मला असं जातीवाद वाटतं की नाही, राखणं आता हा आता असं सगळ्यांचंच आहे. काम आहे. हे आता सगळ्यांनाच भोगावं लागतं, हे मला मान्य आहे. अगदी एकच मिनिट. हा, आमचे आडनाव आता सगळ्यांना माहिती झालेत. आता आम्ही जात सुद्धा सांगायची तुमचे गरज कोणते पडत आडनाव आहेत जे लोक आंधळे, विचार? आंधळे, फड, मुंडे, चाटे, नागरगोजे, कराड, गित्ते, घुले, पाळवदे, हे एक जे काय वंजारी समाजातले स्पेसिफिक आणि ह्या आडनावचा काय समज लोक विचारतात? आडनाव कळलं की त्यांना आता जात समजून जाईल सर. गंभीर आहे फार. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.